नमस्कार मित्रांनो, आपल्या शिवबाची शिवजयंती येते. महाराजांसारखे दाढी राखणं, कपाळाला चंद्रकोर लावणं, स्वतःला महाराजांचा शिलेदार म्हणणं ही हल्लीची रीत आहे, चांगली गोष्ट आहे. पण केवळ बाह्य अंगानं महाराज बनण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा महाराजांचे विचार, महाराजांची शिकवण भिनवून घेतली तर ती महाराजांना खरी आदरांजली ठरेल. उत्सवांसाठी, मिरवणुकांसाठी महाराजांनी कधीच जन्म घेतला नव्हता, कधीच नाही. त्यामुळे महाराजांच्या जन्माविषयी चर्चा करण्यापेक्षा उभा जन्म, महाराजांनी ज्या कार्याला स्वतःला वाहून घेतलं त्या कार्याची प्रेरणा घेतली तर ती शिवजयंती खरी ठरेल. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, आपल्या शिवबाची शिवजयंती येते. महाराजांसारखे दाढी राखणं, कपाळाला चंद्रकोर लावणं, स्वतःला महाराजांचा शिलेदार म्हणणं ही हल्लीची रीत आहे, चांगली गोष्ट आहे. पण केवळ बाह्य अंगानं महाराज बनण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा महाराजांचे विचार, महाराजांची शिकवण भिनवून घेतली तर ती महाराजांना खरी आदरांजली ठरेल. उत्सवांसाठी, मिरवणुकांसाठी महाराजांनी कधीच जन्म घेतला नव्हता, कधीच नाही. त्यामुळे महाराजांच्या जन्माविषयी चर्चा करण्यापेक्षा उभा जन्म, महाराजांनी ज्या कार्याला स्वतःला वाहून घेतलं त्या कार्याची प्रेरणा घेतली तर ती शिवजयंती खरी ठरेल. धन्यवाद.